गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण मागच्या वेळेस फोर्स आणि प्रेशर हा चॅप्टर सुरू केला होता आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की फोर्स म्हणजे काय, त्याचे एक्झाम्पल बघितले. नंतर कॉन्टॅक्ट फोर्स, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय हे बघितलं, त्यांचे एक्झाम्पल बघितले. बॅलेन्स अँड अनबॅलेन्स फोर्स म्हणजे काय, त्यांचे एक्झाम्पल आपण हे सुद्धा बघितले होते. चला आता आपण समोर जाऊया. बघा आता इथे म्हटलेलं आहे बघा की सेव्हरल फोर्सेस म्हणजे अनेक फोर्सेस आर अप्लाइड ऑन द ऑब्जेक्ट इन द सेम डायरेक्शन, ए फोर्स इक्वल टू देअर ॲडिशन ॲक्ट ऑन दॅट ऑब्जेक्ट. म्हणजे समजा एखादी वस्तू आहे आणि या वस्तूवर मी फोर्स लावत आहे, एका डायरेक्शननी मी फोर्स लावत आहे, पण ती जी वस्तू आहे ती जागची हलत नाही आहे. त्यामुळे मी दुसऱ्या एका व्यक्तीला बोलवलं आणि त्या वस्तूवर सेम डायरेक्शननी, माझ्या डायरेक्शननी म्हणजे सेम डायरेक्शननी फोर्स लावायला लावलं आणि म्हणून ती वस्तू जागची हलली. तर या कंडिशनमध्ये त्या वस्तूवर जो फोर्स लागेल ते आमच्या दोघांच्या फोर्सची ॲडिशन ठरेल. ओके. आता इथे बघा, इफ टू फोर्सेस आर अप्लाइड ऑन वन ऑब्जेक्ट इन द डायरेक्शन ऑपोजिट टू इच अदर, ए फोर्स इक्वल टू देअर डिफरन्स ॲक्ट ऑन द ऑब्जेक्ट. आता समजा एखादी वस्तू आहे आणि या वस्तूवर एक व्यक्ती डावीकडून आणि एक व्यक्ती उजवीकडून असे फोर्स लावत आहे, म्हणजे ऑपोजिट डायरेक्शननी फोर्स लावत आहे. तेव्हा त्या वस्तूवर त्या फोर्स जो अप्लाइड होईल ती त्याची काय राहील, त्या दोन्ही फोर्सची डिफरन्स राहील किंवा सबट्रॅक्शन राहील. समजा पुढे बघा, ए फोर्स इज एक्सप्रेस म्हणजे दर्शवणे, इन मॅग्निट्यूड म्हणजे राशी अँड डायरेक्शन. आता फोर्स ही मॅग्निट्यूड म्हणजे राशी दर्शवते आणि डायरेक्शनही दर्शवते, नाही का. मॅग्निट्यूड म्हणजे राशी आणि डायरेक्शन म्हणजे दिशा, हे दोन्ही दर्शवते फोर्स. आणि म्हणून फोर्स इज ए वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी ही फोर्स आहे. पुढे बघा, आता विद्यार्थी मित्रांनो इथे बघा, फोर्स लावल्यामुळे वस्तूवर काय काय होऊ शकते हे सांगण्यात आलेलं आहे. चला आपण बघूया. व्हेन ए फोर्स इज अप्लाइड ऑन ए स्टेशनरी ऑब्जेक्ट इट मूव्स. जेव्हा स्थिर वस्तूवर, स्टेशनरी ऑब्जेक्ट म्हणजे स्थिर वस्तूवर जेव्हा आपण फोर्स लावतो तेव्हा ती काय होते, गतिमान होते. इट स्पीड्स अँड डायरेक्शन चेंज. त्याची गती आणि दिशा बदलते. फोर्स लावल्यामुळे वस्तूची गती आणि दिशा बदलते. सिमिलरली ए फोर्स इज रिक्वायर्ड टू स्टॉप ॲन ऑब्जेक्ट इन मोशन. त्याचप्रमाणे एखादी गतिमान वस्तू आहे, समजा तुमची सायकल आहे गतिमान वस्तू, आणि तिला जर थांबवायचं असेल तर तुम्ही ब्रेक लावता की नाही, म्हणजे फोर्स लावता की नाही. तर त्याच पद्धतीने ॲन ऑब्जेक्ट कॅन चेंज इट शेप ड्यू टू फोर्स. त्याचप्रमाणे एखाद्या वस्तूचा शेप चेंज करायचा असेल तरी आपल्याला फोर्स लावावा लागतो. म्हणजे फोर्स लावल्यामुळे काय काय होते, स्थिर वस्तू गतिमान होते, तिची स्पीड चेंज होते, तिचे डायरेक्शन चेंज होते. याशिवाय गतिमान वस्तू जर असेल तर ते थांबण्यासाठी सुद्धा फोर्स लागते आणि वस्तूचा शेप चेंज करण्यासाठी सुद्धा काय लागते, फोर्स लागते. आता वस्तूचा शेप चेंज करण्यासाठी फोर्स लागते, याचं उदाहरण दिलं आहे बघा. व्हाईल नीडिंग म्हणजे मळणे, ए डफ मेड फ्रॉम फ्लॉर. जेव्हा तुमची आई ही पिठापासून जेव्हा त्याचा हुंडा बनवते त्यावेळेस द डफ चेंजेस इट्स शेप व्हेन फोर्स इज अप्लाइड. तेव्हा असं करताना ती फोर्स लावते आणि त्यामुळे त्या हुंड्याचा शेप चेंज होते. ए पॉटर म्हणजे कुंभार, अप्लायज ए फोर्स इन ए स्पेसिफिक डायरेक्शन व्हाईल शेपिंग द पॉट्स. कुंभार जेव्हा मातीचे मडके किंवा बाकीच्या वस्तू बनवतो त्यावेळेस त्यालाही देखील वेगवेगळे शेप आणण्यासाठी फोर्स लावावा लागतो. रबर व्हेन स्ट्रेच एक्सपांड. जेव्हा आपण रबरला फोर्स लावतो तेव्हा तो एक्सपांड होतो, त्याचा शेप बदलतो. देर आर मेनी सच एक्झाम्पल. तर वस्तूला फोर्स लावल्यामुळे त्याचा कसा शेप बदलते याचे हे उदाहरण होते. आय होप तुम्हाला हे समजलं. पुढे बघा, इनर्शिया म्हणजे जडत्व. वी हॅव सीन दॅट ॲन ऑब्जेक्ट चेंज इट्स स्टेट ऑफ मोशन ड्यू टू फोर्स. फोर्स दिल्यामुळे एखादी स्थिर वस्तू कशी गतिमान होते किंवा गतिमान वस्तू कशी थांबवली जाते हे तुम्ही बघितलं आहे. इन द अब्सेन्स ऑफ फोर्स, पण जर का फोर्स अब्सेन्स असेल, ऑब्जेक्ट एक्झिबिट टेंडन्सी टू रिमेन इन द एक्झिस्टिंग स्टेट ऑफ मोशन. लेट अस सी द फॉलोइंग एक्झाम्पल. पण जर का फोर्स अब्सेंट असेल तर जी वस्तू स्थिर असेल ती स्थिरच राहील आणि जी वस्तू गतिमान असेल तर ती गतिमानच राहील. तर चला आपण आता इनर्शिया बघू. इनर्शिया म्हणजे काय, जडत्व. जडत्व याची डेफिनेशन बघा. द टेंडन्सी ऑफ ॲन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट एक्झिस्टिंग स्टेट इट इज कॉल्ड इनर्शिया. म्हणजे ऑब्जेक्ट ज्या पोझिशनमध्ये आहे त्याच पोझिशनमध्ये राहण्याची त्याची टेंडन्सी. म्हणजे समजा ऑब्जेक्ट हा स्थिर असेल
तर त्याला असं वाटते आपण स्थिरच राहिलो पाहिजे. ऑब्जेक्ट जर समजा गतिमान असेल तर त्याला असं वाटते की आपण गतिमानच राहिलो पाहिजे. तर ऑब्जेक्ट ज्या पोझिशनमध्ये आहे त्याच पोझिशनमध्ये राहण्याची त्याची टेंडन्सी, इट इज कॉल्ड इनर्शिया. This is why an object in stationary state remain in the same state and object in the motion remain in the state of motion in the absence of external force. आणि म्हणून जर का समजा फोर्स अब्सेंट राहिला तर एखादी स्थिर वस्तू ही स्थिरच राहील आणि गतिमान वस्तू ही गतिमानच राहील. तुम्हाला न्यूटनचा लॉ तर माहीतच आहे. आता इनर्शियाचे प्रकार पाहू आपण. इनर्शियाचे प्रकार बघा. इनर्शियाचे प्रकार 3 आहे. इनर्शिया ऑफ रेस्ट, इनर्शिया ऑफ मोशन अँड इनर्शिया ऑफ डायरेक्शन. तर सुरुवात करू आपण इनर्शिया ऑफ रेस्टपासून. बघा, इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट. इनर्शिया ऑफ रेस्ट म्हणजे काय तर बघा, स्टेट ऑफ रेस्टपासून दुसऱ्या स्टेटमध्ये जाण्याला अपोज करण्याची एखाद्या ऑब्जेक्टची टेंडन्सी, दॅट इज कॉल्ड इनर्शिया ऑफ रेस्ट. म्हणजे समजा एखादा ऑब्जेक्ट आहे जो रेस्ट स्टेटमध्ये आहे, पण तो जेव्हा दुसऱ्या स्टेटमध्ये जातो म्हणजे गतिमान होतो त्यावेळेस त्या ऑब्जेक्टची अपोज करण्याची टेंडन्सी, दॅट इज कॉल्ड इनर्शिया ऑफ रेस्ट. याचं उदाहरण म्हणजे जसं समजा आपण बटन ऑन केल्यावर फॅन आधी स्लोली रोटेट होतो आणि नंतर वेलॉसिटी त्याची इन्क्रीज होते, नंतर तो मूव्हिंग व्हायला लागतो, मोशनमध्ये येतो. सो इनर्शिया ऑफ रेस्ट म्हणजे फॅनला असं वाटते की आपण रेस्टमध्ये आहे तर रेस्टमध्येच राहिलं पाहिजे. सो ॲन ऑब्जेक्ट इन द स्टेट ऑफ रेस्ट कॅन नॉट चेंज इट्स स्टेट ऑफ रेस्ट ड्यू टू इट्स इनहरंट प्रॉपर्टी. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट. आता दुसरं पाहू आपण इनर्शिया ऑफ मोशन. इनर्शिया ऑफ मोशन म्हणजे काय, स्टेट्स ऑफ मोशनपासून दुसऱ्या स्टेटमध्ये जाण्याला अपोज करण्याची ऑब्जेक्टची टेंडन्सी. म्हणजे जसं एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे आणि तो दुसऱ्या स्टेटमध्ये जात आहे, तर अशा वेळेस त्या ऑब्जेक्टची अपोज करण्याची टेंडन्सी म्हणजेच त्याला आपण म्हणतो इनर्शिया ऑफ मोशन. याचं उदाहरण म्हणजे जेव्हा फॅन सुरू असते आणि आपण बटन ऑफ करतो त्यावेळेस फॅन थोडा वेळ सुरूच असतो आणि नंतर थांबतो. तर हे बघा, द इनहरंट प्रॉपर्टी ऑफ ॲन ऑब्जेक्ट ड्यू टू विच इट स्टेट्स ऑफ मोशन कॅन नॉट चेंज इज कॉल्ड इनर्शिया ऑफ मोशन. फॉर एक्झाम्पल, रिव्हॉल्विंग इलेक्ट्रिक फॅन कंटिन्यू टू रिव्हॉल्व इवन आफ्टर इट इज स्विच ऑफ. जर दुसरं उदाहरण बघा, पॅसेंजर सिटिंग इन द रनिंग बस गेट अ जर्क इन द फॉरवर्ड डायरेक्शन इफ द बस सडनली स्टॉप. आता जसं आपण एखाद्या मूव्हिंग बसमध्ये बसलेलो आहो आणि सडनली ड्रायव्हरनी ब्रेक लावला, तेव्हा आपण तर मोशनमध्ये असतो, बसमधल्या सगळ्याच वस्तू मोशनमध्ये असतात, पण सडनली ब्रेक लावल्यामुळे काय होते, आपल्याला एक जर्क बसतो, आपण समोर ढकलला जातो. सो दिस इज द इनर्शिया ऑफ मोशन. आणि तिसरं आहे इनर्शिया ऑफ डायरेक्शन. तर बघा, स्टेट ऑफ डायरेक्शनपासून दुसऱ्या स्टेटमध्ये जाण्याला अपोज करण्याची ऑब्जेक्टची टेंडन्सी. म्हणजे समजा एखादी वस्तू ज्या डायरेक्शनमध्ये आहे सडनली ती जेव्हा दुसऱ्या डायरेक्शनमध्ये जाते तेव्हा ती त्याला अपोज करते. जसं याचं उदाहरण म्हणजे आपण समजा बसमध्ये बसलो आहे आणि बस ही घाटातून जेव्हा जाते तेव्हा ज्या बाजूने वळते त्याच्या विरुद्ध बाजूने पॅसेंजर ही तुम्हाला वळताना किंवा ढकलताना तुम्हाला दिसले असतील. बघा, द इनहरंट प्रॉपर्टी ऑफ ॲन ऑब्जेक्ट ड्यू टू विच द ऑब्जेक्ट कॅन नॉट चेंज द डायरेक्शन ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड डायरेक्शनल इनर्शिया. फॉर एक्झाम्पल, इफ ए व्हेइकल इन ए मोशन अलॉंग ए स्ट्रेट लाईन suddenly turn, the passengers sitting in it are thrown opposite to the direction of turning. So I hope तुम्हाला हे इनर्शिया समजलेलं आहे. तर इनर्शिया म्हणजे काय, इनर्शिया म्हणजे ऑब्जेक्ट ज्या पोझिशनमध्ये आहे, म्हणजे तो रेस्टमध्ये आहे का, तो मोशनमध्ये आहे का, तर ऑब्जेक्ट ज्या पोझिशनमध्ये आहे त्याच पोझिशनमध्ये राहण्याची त्याची टेंडन्सी, इट इज कॉल्ड इनर्शिया. तर हे उदाहरणं त्याचेच आहे. तुम्ही हे उदाहरण वाचून घ्याल आणि घरी करून बघाल. आता बघा, प्रेशर म्हणजे काय. तुम्ही प्रेशर हे नाव कुठे बरं ऐकलं आहे. प्रेशर हे नाव तुम्ही जेव्हा तुम्ही तुमच्या सायकलच्या टायरमध्ये किंवा टू व्हीलरच्या टायरमध्ये जेव्हा तुम्ही हवा भरता त्यावेळेस प्रेशर हे नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. यू मस्ट हॅव ऑब्झर्व
the tire of two-wheeler and four-wheeler getting pressurized. The air filling machine has pressure indicating dial and digital meter showing the digital reading of pressure. The machine fills a pressure to a certain value. आता बघा, जेव्हा आपण टायरमध्ये हवा भरतो त्यावेळेस काय होते? जेव्हा आपण टायरमध्ये हवा भरतो त्यावेळेस टायरमध्ये हवा भरण्यासाठी आपल्याला प्रेशर लावावं लागते. कसं होते ते? जेव्हा आपण हँडपंप आपल्या हाती घेतो, म्हणजे जो हवा भरण्याचा जो पंप असतो त्याला आपण हँडपंपही म्हणू शकतो. जो पंप आहे तर त्या पंपामध्ये तुम्ही हाताने पहिल्यांदा फोर्स लावता, नंतर तो पंपच्या अंदर फोर्स जाऊन प्रेशरमध्ये कन्वर्ट होते आणि प्रेशरद्वारे आतमधली जी हवा आहे ते टायरमध्ये हवा जाते. तर अशा प्रकारे आपण प्रेशरच्या सहाय्याने टायरमध्ये हवा भरतो. By applying force, air pressure is increased and then air is pushed into the tire. Are force and pressure related? Yes. तर फोर्स आणि प्रेशर हे एकमेकाशी संबंधित आहे का? येस. सो आय होप तुम्हाला हे आजचं समजलं असेल.